तर नमस्कार गृहिणींनो, विद्यार्थिनींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS नियम व कायदे या संबंधित मला भरपूर कमेंट आलेले आहे की कायदा यावर प्रश्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच कायदे बघणार आहे. तर पहिले आहे बालकांशी संबंधित महत्त्वाचे कायदे. पहिले आपण बालकांच्या जे काही संबंधित कायदे ते बघूयात. तर अंगणवाडी केंद्रांमध्ये 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या विकासावर काम केले जाते. त्यामुळे बाल हक्कांचे रक्षण करणारे खालील कायदे मुख्य सेविकेला माहीत असावे लागतात. त्यामुळेच मी आता तुम्हाला सांगते की 0 ते 6 वर्षे या वयोगटात अंगणवाडी केंद्रामध्ये बालक असतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी काही महत्त्वाचे कायदे निभावलेले असतात. तर आता आपण पहिले बालकांशी संबंधित कायदे बघूयात. तर पहिला कायदा आहे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा. हा कायदा जर तुम्हाला विचारला तर हा 2015 म्हणजे 15 बनवला गेलेला आहे. ज्युव्हेनियल जस्टिस ॲक्ट जे ॲक्ट ह्याला म्हणतात. आणि या कायद्यामध्ये काय आहे ते बघूयात. तर अनाथ, बेघर किंवा संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या हक्कांचे रक्षण करते आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता या अंतर्गत कायद्यामध्ये काय आहे, ते अनाथ जे लोक आहे, ज्यांना आई वडील नाही आहे, जे बेघर आहे, ज्यांना घर नाही आहे, तर त्यांच्या रक्षणासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. तर हे जे कायदे आहे हे फार महत्त्वाचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्या कायद्याच्या टॉपिकवर तुम्हाला 15 मार्काचा क्वेश्चन असतात. दुसरा आहे पोक्सो कायदा. जर पोक्सो कायदा विचारला तुम्हाला हा कोणत्या वर्षात म्हणजे बनवण्यात आलेला आहे, तर 2012 पोक्सो ॲक्ट हा. तर पोक्सोचा फुल फॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. तर 18 वर्षाखालील बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी हा कडक कायदा करण्यात आलेला आहे. अंगणवाडी क्षेत्रात अशा घटना घडल्यास त्वरित कायदेशीर पावले उचलणे ही मुख्य सेविकेची जबाबदारी असते. जर 18 वर्षाखालील जर काही बालकांचे म्हणजे विद्यार्थिनींचे जर लैंगिक शोषण झालेले असेल तर त्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे, पोक्सो ॲक्ट प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. तर जो कायदा अजूनही बालविवाह रोखणे आणि मुलींचे आरोग्य व शिक्षण टिकवून ठेवणे, अंगणवाडी स्तरावर बालविवाहाची माहिती मिळाल्यास प्रशासनाला कळवणे आवश्यक असते. अजून एक कायदा आहे, हा बालविवाह रोखण्याचा जो कायदा आहे ते तुम्हाला मी नंतर कळवते की कोणत्या वर्षाचा आहे. तर याच्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य याच्या टिकवून ठेवणे आणि अंगणवाडी स्तरावर जर कोणाला कळालं की कोणत्याही एका मुलीचं बालविवाह होत असेल तर ते थांबवण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. आता आपण बालकांचे बघितले, तर आता महिलांशी संबंधित महत्त्वाचे कायदे बघूयात. तर ICDS अंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी मुलींच्या किशोरावस्थेतील मुली कल्याणासाठी काम केले जाते. तर इतकं तर तुम्हाला कळायला पाहिजे की ICDS अंतर्गत कोणत्या प्रकारात म्हणजे कोणत्या लोकांसाठी काम केले जाते. तर गरोदर माता आहेत त्यांच्यासाठी, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींच्या संरक्षणासाठी, कल्याणासाठी काम केले जाते. आता आपण बघूयात महिलांशी संबंधित पहिला कायदा कोणता आहे. तर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, पॉश ॲक्ट ह्याला म्हणतात. हा 2013चा ॲक्ट आहे. तर अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा मुख्य सेविका यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी हा कायदा लागू झाला. आता आपण कित्येक हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे बघितलं की महिलांसाठी छेडछाडी, लैंगिक शोषण केले जाते. तर त्याच्यासाठी ह्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविका यांच्यासाठी हा स्पेशल कायदा करण्यात आलेला आहे. त्यांच्या वातावरणात म्हणजे जे तिथं काम करतात त्यांच्यासाठी हा 2013चा POSH पॉश ॲक्ट बनवण्यात आलेला आहे. दुसरा कायदा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा. तर हा 2005चा कायदा आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणतात त्याला. तर घरातील छळाविरुद्ध महिलांना कायदेशीर संरक्षण देणे, पीडित महिलांना समुपदेशक किंवा सरकारी मदत मिळवून देण्यात मुख्य सेविका मदत करू शकते. आता जर तुम्हाला इथे मुख्य सेविकांचे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये काय महत्त्वाचे काम आहेत ते बघायचे आहेत. तर तुम्हाला इतकं तर कळायला पाहिजे की घरातील छळाविरुद्ध जर महिलांना घरात त्यांच्या काही म्हणजे नाही अडचणी असतील, मारहाण होत असेल त्यांच्यावर, तर यांना संरक्षण देणे हे अंगणवाडी सेविकांचे काम आहे. म्हणूनच सरकारी मदत मिळवून देण्यात मुख्य सेविका मदत करू शकते. यांच्याबद्दल काही कंप्लेंट करणं हे ते याबद्दल अंगणवाडी सेविका या मदत करू शकतात. पुढचा जो कायदा आहे तो हुंडा प्रतिबंधक कायदा. तर हा 1961 डोवरी प्रोहायबिशन ॲक्ट या अंतर्गत केला जातो. समाजात हुंडा घेण्या देण्याच्या प्रथेला आळा घालणे. जर कोणत्याही महिलेच्या घरातल्यांना जर लग्नाच्या टाईमला जर हुंडा घेण्यात जर काही आलं समोर, तर इथे हा कायदा त्यासाठीच बनवलेला आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा. पुढचा जो कायदा आहे तो गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा. तर हा 1994चा कायदा आहे. PCPNDT ॲक्ट ह्याला म्हणतात. गर्भलिंग चाचणी रोखणे आणि मुलींची जन्मभर वाढवणे.
काही काही व्यवस्थेत कसं व्हायचं पहिल्याच्या काळात, की गर्भलिंग चेक करायची. म्हणजे जर मुलगा असेल तर ते ठेवायचे आणि जर मुलगी असेल तर पोटातच त्यांना मारून टाकायचे. तर हा जो कायदा आहे या संबंधित रोक लावण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की PCPNDT ॲक्टच्या अंतर्गत कोणत्या गोष्टींसाठी रोक लावायचा? तर गर्भलिंग चाचणी रोखणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे आणि हा 1994चा कायदा आहे. पुढचा जो कायदा आहे तो ICDS आणि पोषण संबंधित नियम आहेत. आता हे नियम आहेत की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013चा नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट NFSA. तर या कायद्याअंतर्गत गरोदर महिला, स्तनदा आणि 6 वर्षाखालील मुलांना अंगणवाडीच्या माध्यमातून पूरक पोषण आहार THR म्हणजेच की टेक होम राशन शिजवलेला आहार मिळण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. या ICDS अंतर्गत जी NFSA ही जी योजना आहे म्हणजे हा जो नियम आहे 2013चा आहे आणि या अंतर्गत जर गरोदर कोणती महिला असेल, जर तिने अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी केली असेल तर तिला घरपोच राशन मिळालं जातं. THR या योजनेचं आहे की टेक होम राशन म्हणजेच की 0 ते 3 वर्षातील लहान मुलं मुली जे असेल त्यांना पण हा योजनेचा लाभ घेता येतो आणि 3 ते 6 वर्ष जे अंगणवाडी केंद्रात शिकायला जातात त्यांना या अंतर्गत शिजवलेला आहार असं मिळतं. पुढचा जो नियम आणि कायदा आहे तो पोषण ट्रॅकर नियम आहे. हा केंद्र सरकारच्या डिजिटल मोहिमेनुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्राची माहिती, लाभार्थ्यांची नोंदणी आणि बालकांची वजने पोषण ट्रॅकर ॲपवर अचूक भरली जातात की नाही यावर देखरेख ठेवणे मुख्य सेविकेंचे कर्तव्य आहे. हा पोषण ट्रॅकर ॲप हा काय आहे एक्झॅक्टली हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अंगणवाडी स्कीम्स या योजनेअंतर्गत. तर तुम्ही जाऊन तो एकदा व्हिडिओ चेक करा. त्याच्यात आपण डिटेल सांगितलेलं आहे की पोषण ट्रॅकर हा अंगणवाडी मुख्य सेविका आणि सेविका यांतर्गत एक आहे की डिजिटल ॲप आहे ॲक्च्युली. हा जेवढे अंगणवाडीमध्ये ज्या नोंदणी होतात, जे विद्यार्थी जे शाळेत येतात 3 ते 6 वर्षाचे विद्यार्थी, त्यांचं वजन, उंची हे चेक करून आपल्याला मुख्य सेविकांकडे दिले जाते. मग ते पोषण ट्रॅकर या ॲपद्वारे ते डिजिटल रेकॉर्ड ठेवतात आणि तुम्हाला याचे नोंदणी रजिस्टरसुद्धा आहेत 12, त्यावर देखील तुम्हाला याची अचूक नोंदणी करणे गरजेचं आहे. तर अशाच प्रकारचे आणखी कायदे व व्हिडिओ याच्यावर आपण तर बघितलेलेच आहे. आपण इन फ्युचर जेवढे काही व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यावर डिटेल एक्सप्लेनेशन अजून बघणार आहेत. नोट्ससहित मी तुम्हाला अपलोड करणार आहे. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरला आहे की नाही आणि अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका चॅनलला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी महिला अंगणवाडीच्या सेविकेची जी भरती करणार आहे, ज्यांना पेपर द्यायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. नक्कीच त्यांना फायद्याचा ठरणार आहे.